मध्ये मी स्वतः ट्रान्सलेट केलं, हिंदीचं होतं. हे अजून थोडीफार भाषा आणखी बदल हवे आहेत त्याच्यामध्ये. तर हे बदलायचं कसं, करायचं कसं, वाढवायचं कसं, वापरायचं कसं, एका मुद्द्यावर आपण याचा अभ्यास करू. सुरुवातीला ही अशी एक बॉटल तुम्हाला या कृषी विज्ञान केंद्रातून मिळेल. मोफत आहे पूर्णपणे. आजपर्यंत एकही अशी कंपनी नाही की जी शेतकऱ्यांना फुकट दिले का आतापर्यंत काही. हे तुम्हाला 100% मोफत मिळणार आहे. काय आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये 100 प्रकारची जीवाणू आहेत जे तुमच्या मातीतले जीव 1000 असतील तर लाखो करतात, लाखो असतील तर करोडो वाढवतात. मग आम्हाला जीवाणू वरून का टाकावं लागते, कारण मातीतला जीव आम्ही संपवलाय. औषधानं, कीटकनाशकांनी किंवा वेगवेगळ्या तणनाशकांमुळं हळूहळू मातीतला जीवाणू कमी झाला, तो आम्ही वाढवतो. वाढ करण्याचं काम आमचं हे जीवाणू करतात. मग हे बनवायचं कसं, तर अशी एक बॉटल तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे 200 लिटर पाण्याची टाकी घ्यायची. किती घ्यायची, 200 लिटर पाण्याचा ड्रम. त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचं. काय टाकायचं आहे, 2 किलो गूळ आणि 2 लिटर तुम्हाला गावरान गाईचं ताक टाकायचं. काय टाकायचंय, गावरान गाईचं ताक 2 लिटर. गूळ कोणता टाकायचा, जो सेंद्रिय केमिकल विरहित असेल किंवा जुना काळा गूळ असा 2 किलो आणि 2 लिटर देशी गाईचं ताक. बघा शब्द मी प्रयोग पुन्हा वापरायलो. गावरान गाय, देशी गाय, आमची भारतीय गाय. म्हणजे तुम्हाला जिला खांदा आहे अशी कुठली गाय चालेल. आपली लाल कंदार नांदेडची प्रसिद्ध आहे ती